तर मित्रांनो 3 जुलै रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल आता याची माहिती आपण पाहूया. मित्रांनो 3 जुलै रोजी मुंबई, म्हैसार, पालघर, वाशिम आणि विहार या ठिकाणी पुन्हा ऑरेंज अलर्ट असणार आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पेठ, जव्हार, त्र्यंबक, नाशिक, निफाड, चांदवड, मनमाड, येवला, विजापूर या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदगाव या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पेठ, जव्हार, त्र्यंबक, नाशिक आणि निफाड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवर सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. राजापूर, सावंतवाडी, रत्नागिरी, त्यानंतर कणकवली या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो 3 जुलै रोजीच पश्चिम विदर्भातील अमरावती, धारणी, अचलपूर, चिखलदरा, आर्वी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे. अचलपूर, अमरावती या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाशिम, कारंजा, यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. तर पुलगाव आणि वर्धा या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट असणार आहे. पुलगाव आणि वर्धा या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस, नुकसानकारक स्वरूपाचा पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यात सुद्धा 3 जुलै रोजी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पूर्वोत्तर राज्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस 3 जुलै रोजी सुद्धा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा या पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. मित्रांनो जुलै महिन्याचा हा पहिला आठवडा निश्चितच बऱ्याचशा भागात नुकसानकारक पाऊस होणार आहे. काही ठिकाणी जरी पेरणीला पोषक पाऊस असला तरी काही भागामध्ये निश्चितच या अलर्टमुळे मुसळधार पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर त्या भागातील शेतकरी बांधवांनी निश्चितच आपली आणि आपल्या पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो या वर्षीच्या मान्सूनवर एल निनोचा निश्चितच सावट असल्यामुळे पावसाचे प्रमाण हे वितरण हे एक समान नाही आहे. वितरणामध्ये विसंगती आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये